आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। गणेश उत्सव हा भारतीय समाजाचा विशेष करून मराठी माणसाचा आस्थेचा विषय आहे। केवळ आस्थेचाच नव्हे तर यावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह होत आहे। मात्र मागील काही वर्षापासून सरकारचे मराठी विरोधी धोरण अधिक प्रबळ होत असून सरकारच्या माध्यमातून इथले भांडवलदार हा उद्योग देखील आपल्या हातात घेण्याचे प्रयोजन करत आहेत। प्रबळ परंपरा असणाऱ्या या गणेश उत्सवाचे नियंत्रण परंपरागत मूर्तिकला जोपासणाऱ्या गणेश मूर्तिकारांच्या हातातून काढून धनदांडग्यांच्या हातात देण्याचे षडयंत्र सुरू असून मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याच्या कटकारस्थानातील हा एक भाग असल्याचे निदर्शनास येत आहे। गणेश मूर्तिकारांचा समूळ नाश करायची योजना सरकारच्या माध्यमातून बडे उद्योगपती करीत असल्याचा आरोप गणेश मूर्तिकार कामगार संघटना आणि त्यांच्या शेकडो संलग्न संघटनांनी केला। सर्वप्रथम आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आणि महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे। परंतु आमच्या मूर्तिकारांच्या मंडळांच्या गणेश भक्तांच्या काही मागण्या आहेत आणि आमचा काही दृष्टिकोन तो मांडण्यासाठी आम्ही ते उपस्थित झालेलो आहोत। सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करेन की पर्यावरणाच्या नावाखाली गणेश मूर्तिकारांना व तसेच मंडळांना त्रास देणे बंद करा। मालाड, कांदिवली व इतर उपनगरातील पोलिसी पीओपी मूर्तिकारांचे मूर्तींचे विसर्जन झाले पाहिजे, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। याची सूचना आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ इच्छितो। आपण निवडणुकीच्या आधी एक शब्द दिला होता की पीओपीच्या मूर्त्यांवर बॅन येणार नाही। त्या शब्दाचं पालन मुख्यमंत्री साहेबांनी करावं आणि ते करतील ही आम्हाला पूर्ण आशा आहे। हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या विचारांवर आम्ही आमचे राज्य तुमच्या हातात दिलेले आहे। ते सरकार हिंदूंच्या आनंदावर विरजण घालायचं काम करतंय, याच्यावर बारीक नजर मुख्यमंत्र्यांनी ठेवावी। पीओपी बंदीपेक्षा गणपती विसर्जनावर कसं काम करता येईल याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा। नागपूर खंडपीठाने 1 जानेवारी 2024 रोजी सरकारला असं निवेदन दिलं होतं की विसर्जनानिमित्त तुम्ही काय उपाययोजना करणार आहात त्याचा 3 महिन्याचा मला आढावा द्या। आणि त्यानुसार बरेच वर्ष झाले की महानगरपालिका कृत्रिम तलावात विसर्जन गणपतीच्या मूर्त्यांचं करायला लावते, जेणेकरून नैसर्गिक स्रोतात मूर्त्यांचं विसर्जन होणार नाही आणि प्रत्येक विभागात लाखो रुपये खर्च करते। पण जर लाखो रुपये खर्च करूनही प्रदूषण कसं होत आहे हा माझा सवाल महानगरपालिकेला आहे आणि महाराष्ट्र शासनाला आहे। मागील 20 वर्षापासून हा प्रश्न टांगणीला लागलेला आहे। प्रत्येक मूर्तिकाराला, मंडळांना आणि गणेश भक्तांना याचा त्रास होतोय। ही पीओपी बंदी कायमची दूर करावी, उठवावी ही विनंती मी महाराष्ट्र शासनाला करणार आहे। त्याचप्रमाणे पीओपी मूर्तिकारांना ज्या कोणी व्यक्ती कोर्टाचे आदेश, खोटे आदेश दाखवून धमकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे कोणी अधिकारी आहेत, काही व्यक्ती आहेत की जे मूर्तिकारांना त्रास देत आहेत, त्यांच्याकडनं खंडणी वसूल करतायत, अशा लोकांवर तुम्ही कारवाई करणं आवश्यक आहे आणि त्या मूर्तिकाराला त्याचं नुकसान भरपाई करून देणं हेही आवश्यक आहे। खोट्या प्रतिष्ठेसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून, लेटरबाजी करून, तसेच इतर जे वकील आहेत, काही ऍडव्होकेट्स आहेत, एनजीओज आहेत, काही अशा व्यक्ती आहेत की ज्या माथे फिरू आहेत आणि गणेश उत्सवावर त्यांचा रोष आहे, अशी लोक मोठ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून मूर्तिकारांवर, मंडळांवर कारवाई करायला लावतायत। अशांच्या विरुद्धही कारवाई करण्यात यावी। काही बोगस ऍडव्होकेट आपली नावं लावून प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरही कारवाई करावी ही मी विनंती करतो।
सतत पीओपीच्या बंदीचे निर्णय लागत असल्यामुळे कोर्टात पीओपी या माध्यमावर मूर्तिकारांच्या बाजूने आमचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आम्हाला एक वकिलांची फळी द्यावी, जेणेकरून आमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही त्या वकिलांपर्यंत नेऊन आमची बाजू त्या वकील मांडतील. कारण मूर्तिकार तेवढा सक्षम नाहीये की तो स्वतःची बाजू मांडण्यासाठी लाखो रुपये खर्च करू शकेल. तर मूर्तिकार हा महाराष्ट्रातलाच एक घटक आहे, तो तुमच्या उत्सवाचा एक मानबिंदू आहे, परंतु तो तेवढा सक्षम नसल्यामुळे तो उच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तर त्या मूर्तिकाराची मदत, मंडळांची मदत ही सरकारने करावी ही आम्ही विनंती करत आहोत. शिक्षणाचा आदर करतो आणि पीओपीवर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्याकडनं एक विनंती आहे सरकारला की पीओपी वरती सखोल अभ्यास तसंच वैज्ञानिक दृष्ट्या आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञ असलेले अधिकारी नेमावे, तसंच वैज्ञानिकांची समिती आणि या पीओपीच्या या आमच्या माध्यमातून जे गणपती घडवतात त्याचे जे सिनियर मूर्तिकार आहेत ते एक्सपर्टीज आहेत, इतके वर्षानुवर्ष मूर्ती घडवत आहेत, तर त्यांचाही असा एक समावेश असावा, अशी एक तुम्ही समिती नेमावी हे आमचं सरकारकडे मागणं आहे. आणि आज आम्ही बघतो की आज माझी पिढी किंवा अशा असंख्य पिढ्यांच्या शेकडो वर्ष आम्ही या सेवेमध्ये आहोत किंवा या उत्सवाची आम्ही जबाबदारी स्वीकारली आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आज असं नको व्हायला की आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे. असे असंख्य मूर्तिकार मुंबई महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आमचं जो रोजगार आहे तो त्याच्यावर आहे. आणि आज आपण म्हणतो की आज मराठी माणूस कुठेतरी धंदा करायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. तर आज आमच्या माध्यमातून बरेच लोकांना रोजगार आहेत, छोटे छोटे कारखाने आहेत, आज लघु उद्योग म्हणू शकतो आपण त्यांना. आणि आज आपल्या हाताखाली जेवढे पण करतात त्यांच्या फॅमिलीज आमच्यावर डिपेंड आहेत. आणि आज आपला जो उत्सव आहे हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. असं नाही की आज मुंबई महाराष्ट्रापुरता राहिलेला आहे. आज जगातना आज लोक आपल्या उत्सवासाठी मुंबई महाराष्ट्रात येतात आणि या सगळ्यांचं जे काही म्हणजे उत्पन्न आज आपल्याला मिळतं या सरकारला मिळत आहे. तर माझं हेच म्हणणं आहे की आज सरकारने आम्हाला कॉपरेट करावं. आणि जसं मी म्हटलं की उच्च न्यायालयाने जसं आम्हाला आदेश दिले की या मागीनंतर आम्हाला ज्या नोटीस मिळाल्या तर त्याचा आदर करून काल रात्री मी माझा मागी गणपती असतो चारकोपचा राजा, तर आम्ही पण एक पाऊल मागे घेतलं. कारण आम्हाला माहिती होतं की असं प्रॉब्लेम येणार आहे, आपल्याला विसर्जनाला बंदी आहे. तर कारण मी स्वतः त्या जागेवर जाऊन माझी चारकोपच्या राजाची जी मूर्ती आहे आणि त्याचे निखिल गुडेकर अध्यक्ष आहे ती मूर्ती आम्ही परत विसर्जन मिरवणूक करून आम्ही परत आमच्या जागी आणून ठेवली. आणि हे पहिल्यांदा आम्ही असं इनिशिएटिव्ह ठरवलं की उद्या आपल्याला कुठे लॉ अँड ऑर्डरचा पण त्रास होता कामा नाही आणि आम्हाला न्यायालयाच्या विरोधातही जायचं नव्हतं. या निमित्ताने आम्ही ती मूर्ती परत आम्ही आमच्या मंडपात आणून ती बांधून ठेवलेली आहे. आता जेणेकरून आता पुढे कसं काय त्याचं विसर्जन करायचं वगैरे हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती करतो की जे आता काही मागे गणपतीमध्ये घडलं आहे ते तेवढ्या ठराविक ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत, जसं भागाभागात असंख्य मूर्त्या असतात त्या फार कमी प्रमाणात आहेत. तर आमचं हेच म्हणणं आहे की आज त्याच्यासाठी कुठेतरी आम्हाला एक सोय करून द्यावी जेणेकरून आम्ही बाप्पाचं विसर्जन चांगल्या प्रकारे करू शकतो. मी हितेश चंद्रकांत जाधव, अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र. मुळात आमची जी समिती आहे ती हिंदूंच्या सर्व सणांवर काम करते. महाराष्ट्रात राहून सुद्धा मला असं वाटतं हिंदूंच्या सणांवर जेवढे निर्बंध आले असतील ना तेवढे कुठेच आले नसतील, कोणत्या देशात आले नसतील. म्हणजे अगदी दहीहंडीचे थर नाही लावायचे, पीओपी वापरायचा नाही, रात्री 10 नंतर फटाके फोडायचे नाही, गोविंदाला पाणी नाही वापरायचं, होळीला पाणी नाही वापरायचं. हे सगळ्या ज्या काही अटी आहेत जातीपाती या फक्त हिंदूंच्याच सणावर आहेत का? तर नाही. जसं मला मगाशी प्रशांत सरांनी सांगितलं की हिंदुत्ववादी सरकार म्हणून यावेळेला आम्ही तुम्हाला सरकारमध्ये बसवलंय. त्याचं कारणच ते की जो हिंदू की बात करेगा वही देश में राज करेगा या अनुषंगाने आम्ही ह्या सरकाराची दावेदार तुम्हाला आम्ही बनवलो आहोत. आज गणेशोत्सवावर सातत्याने जो येतो तो त्या गणेशोत्सवावर याचिका टाकतो. आवाज फाउंडेशनच्या सुमारी अब्दुल्ला यांनी महाराष्ट्रातून डीजे हद्दपार केला, पण तोच डीजे मुस्लिमांच्या जुलूसमध्ये आजही वाजतो. मग एकाच राज्यामध्ये ह्या दोन न्याय गोष्टी कशा काय? आज आम्ही पण संभ्रम अवस्थेत आहोत की नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज ही केंद्रशासित लॅब आहे.
जी पाषाणला पुण्यात आहे आणि तिकडच्या 4 शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर प्रमोद मोगे, जयंत गाडगे, शुभांगी उंबरकर आणि डोंगरे म्हणून, यांचा अभ्यास सांगतोय की पीओपी हे पर्यावरण पूरक आहे. म्हणजे नक्कीच असते शास्त्रज्ञ आहे. मग आमच्यामध्ये पण संभ्रमाची अवस्था झाली आहे की बाबा पीओपी जर का पर्यावरण पूरक आहे, मग सीपीसीबी त्याला बंद का करते, किंवा एनजीटीच्या मनात काय आहे नक्की, किंवा कोणत्या तरी एनजीओ संस्था या सार्वजनिक गणेशोत्सव बंद कसा व्हावा या अनुषंगाने कोर्टात जाते. मग त्यांना फंड कोण जनरेट करतं, मग त्यांना पैसा येणारा लागणारा हा कोण, काही कृती चालली आहे का की हा गणेशोत्सव 130 वर्षाची आमची परंपरा कुठेतरी बंद व्हावी, या सगळ्या गोष्टींचा विचार आमच्याही डोक्यामध्ये येतो. मग मला असं वाटतं की एका बाजूला जर शास्त्रज्ञ सांगतात की पीओपी हे पर्यावरण पूरक आहे, मग सरकार त्याचं दखल का घेत नाही. अच्छा, ते शास्त्रज्ञ का आमच्या घरचे नाहीये, ते केंद्रशासित शास्त्रज्ञ ज्यांना ऑलरेडी केंद्र सरकार पगार देते. त्याच्यातले जे डॉक्टर प्रमोद मोगे आहेत हे सीपीसीबीला गेले 12 वर्ष कार्यरत होते आणि त्यांचं एक पुस्तक आहे डोळस पर्यावरण म्हणून. या पुस्तकाची प्रत आज मी प्रत्येक पत्रकाराला इथे मी देण्यासाठी आणलेली आहे. 50 ते 60 पानाचं हे पुस्तक आहे. हे तुम्ही वाचल्यानंतर त्याच्यातली सगळ्या गोष्टी की विज्ञानाला काय आवडतं, निसर्गाला काय आवडतं, आम्ही काय करतोय, आपण काय केलं पाहिजे, आपण काय नाही केलं पाहिजे, ही सगळी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली. आणि त्यांचं मुळात सांगणंच आहे की पीओपी हे पर्यावरण पूरक आहे, कारण की त्याच्यामध्ये 2च घटक आहे, एक तर कॅल्शियम आणि सल्फर, जे शेतमातीसाठी युज करतोय जो युरिया म्हणून, आणि कॅल्शियम आपल्या प्रत्येकाच्या शरीरात आहे. मग ह्या जर का गोष्टी, अच्छा एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळेला विसर्जन करता किंवा तुम्ही पाण्यामध्ये ती विसर्जन करता, त्यावेळेला ती पाण्यामध्ये स्वतःचे जे काही रेसिड्यूज आहेत किंवा जे काही टॉक्सिन्स आहेत हे 10 दिवसानंतर सोडायला सुरुवात करते. आणि मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येक पत्रकाराला माहिती की ज्यावेळेला आपण गणपती हा विसर्जन करतो, विसर्जन गणपती झाल्यानंतर महानगरपालिका सर्व समुद्र किनारे साफ करते, तर पर्यावरणाचा ऱ्हास कुठून होतो, अजिबात होऊ शकत नाही. आज थोडंसं उदाहरण या गोष्टीला थोडंसं वेगळं देतो मी. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा पर्यावरणाचा ऱ्हास करतो. सकाळी उठल्यापासून आपण जी टूथपेस्ट वापरतो ती पर्यावरणाचा ऱ्हास करते. आपण जो अंगाला साबण वापरतो ती पर्यावरणाला ऱ्हास करते. अक्षय कुमार 5 करोड घेत असेल हार्पिकची ऍडव्हर्टाइज घेण्यासाठी, जे हार्पिक आपण संडास धुण्यासाठी वापरतो ना, तेही पर्यावरणाचा ऱ्हास करतो. मग जर का ज्या गोष्टी 365 दिवस जीवनामध्ये आपण वापरतोय, किंवा एखादा माणूस जो स्वतःच्या अंगाला साबण लावतो, स्वतःचे कपडे धुतो, स्वतःची जेवणाची भांडी घासतो, हा दिवसाला साधारण 20 ग्राम फेस त्या माध्यमातून जातो समुद्रात. आणि जे समुद्राची जी काही टॉक्सिन लेवल वाढली आहे ती या सगळ्या गोष्टीमध्ये वाढली आहे. मग आमचा गणेश उत्सव एखाद्या दिवशी विसर्जन करून खरंच पर्यावरणाचा ऱ्हास करतो का? ह्या सगळ्या पडलेल्या गोष्टी ज्या आपल्याला विचार केला पाहिजे. आपल्यावर काही गोष्टी बिंबवल्या गेल्या आहेत खूप वर्षापासून इको फ्रेंडलीच्या नावाखाली. इको फ्रेंडली म्हणजे जे पर्यावरणाशी मिसळतं ते इको फ्रेंडली, पण परत त्याची ऍसिडिक आणि अल्कलाइन लेवल टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. पाण्यात जी गोष्ट विरघळते, एकजीव होते, ती फक्त साखर. बाकी कोणत्याच गोष्टी पाण्यामध्ये विरघळत नाही. अगदी चहा आपण जे बनवतो पावडर, ती टाकल्यानंतर तिचा रंग बदलतो, तर ती काय पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग जर का अशा शालेय जीवनात म्हणजे रोजच्या जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या जर का गोष्टींमुळे जर का पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, तर त्याचा आऊचा भाऊ न करता काही गोष्टी त्याच्यावर करून तुम्ही गणेश उत्सवाला या गोष्टीसाठी वेटीस धरता, ते कुठेतरी खरंच न पटणारी गोष्ट आहे. आज नागपूर खंडपीठाची 1 तारखेला 1 जानेवारी 2024 ला ऑर्डर आहे की सरकारने 3 महिन्यामध्ये विसर्जनाचा मसुदा तयार करावा आणि तो कोर्टापुढे सादर करावा. आज त्याच्यानंतर दिल्लीतल्या निवडणुका लागल्या, नंतर महाराष्ट्रातल्या निवडणुका लागल्या
आज याच्यामध्ये सरकार व्यस्त होतं, सरकारने तो मसुदा दिलाय की नाही तेही आम्हाला माहित नाही. तिकडच्या केस नागपूर खंडपीठाची डिस्पोज ऑफ झाली हे सांगून की बाबा ज्या काही कृत्रिम तलावाची निर्मिती वगैरे हे जे काय करतात ते सगळं, हा विषय शाडू माती किंवा पीओपी असा वाद आम्ही करणारच नाही. आम्हाला दोन्ही ऑब्जेक्ट चालू राहिले पाहिजे. ज्यांची जशी कला आहे त्यांनी तो गणेश उत्सव साजरा करावा. शाडू मातीचे मूर्तिकारही जगले पाहिजे, पीओपीची मूर्तिकार जगले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल याच्यावर एक समिती गठन केली पाहिजे. आज शास्त्रज्ञांचा आमचं पत्र मिळालं, माझ्याकडे असंख्य पत्रे आहेत जे मुख्यमंत्र्यांना मी लिहिले, त्यांच्या दालनात जाऊन मी दिले की ज्या शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे त्यांची एक समिती तुम्ही गठन करा, पारदर्शक याच्यावर रिसर्च होऊ दे, जो निर्णय असेल तो आम्ही मान्य करू. शाडूच्या माती हा जो विषय सरकार इको फ्रेंडलीच्या नावावर ढकलते ना, तर मला असं वाटतं राज्य सरकारने, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने, सिटी कंट्रोल पोल्युशन बोर्डाने त्याचा अहवाल आम्हाला सादर करावा, त्यांनी लिहून द्यावं की हे पर्यावरण पूरक आहे. त्याची कुठेतरी सायंटिफिकली टेस्ट झाली पाहिजे आणि या महाराष्ट्राला प्रत्येक मूर्तिकार जगला पाहिजे. हा गणेश उत्सव 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांची पोट भरणारा उत्सव आहे. आज 3 महिन्यामध्ये साधारण महाराष्ट्रामध्ये 70 ते 80 हजार कोटीची उलाढाल होते. आज या गणेश उत्सवात ज्या वेळेला कामं करतात त्यावेळेला आम्ही कोणत्याही समाजाचा द्वेष करत नाही की अरे हा मुसलमान आहे त्यांनी गणपतीला प्लास्टर नाही लावलं पाहिजे, किंवा आज जी काय आम्ही विद्युत रोषणाई सजावट करतो, स्टेज पीओपीचे बनवतो, त्याच्यामध्ये आज बऱ्यापैकी प्रत्येक वर्गाचा कारागीर काम करतो. त्यावेळेला त्याची जात नाही विचारली जाते, तू मुस्लिम आहेस का, तू तेलुगू आहेस का, तू हे आहेस का, ते आहेस का. नाही, हा गणेश उत्सव प्रत्येकाचा पोट भरणारा गणेश उत्सव आहे. अगदी पान सुपारी जी बाप्पाला लागते तिथपासून ते रांगोळी, फुलवाला, आर्टिस्ट, डेकोरेटर, प्रत्येकाची 70-80 हजार कोटीची उलाढाल जर काही महाराष्ट्रातली थांबली त्याचा आपल्या इकॉनॉमिक स्टेटसवर काय वाईट परिणाम होईल याचा तरी कुणीतरी भान ठेवावं. आज एनजीओ संस्था जातात कोर्टामध्ये काहीतरी गोष्टी फाईल करतात, मग कोर्ट त्या मानसिकतेमध्ये असतं त्यांच्या ऐकण्याचं, आम्ही मांडायचा प्रयत्न करतो की मग ते असं काहीतरी उडवूची उत्तर देतात. कुठे चाललोय आपण? म्हणजे मी खरेच आणि काही म्हणजे त्याच्यावर तुम्ही फ्रुटफुल बोला, काहीतरी अभ्यासपूर्वक बोला तुम्ही, तर आम्ही ते मान्य करू. म्हणजे कोण येणार त्या सरकारच्या मीटिंग मध्ये? काही समित्या आहेत, काही जणांचे अनुभव. तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत पैकी पीओपी मध्ये जे काही विषाणू घटक आहेत ते बाजूला काढून, असं होत नाही, ते नैसर्गिक आहे, ते जिप्सम आहे. आज निरीचा अभ्यास आहे की पीओपी हे पर्यावरणाला हानिकारक नाहीये कारण की ते पाण्याबरोबर वाहून जातं म्हणून. आज माती उत्खनन करणं हे सुद्धा निसर्गाला हानिकारकच आहे. तुम्ही शाडू माती किती दिवस पुरवणार? आज मुंबईची ओळख आहे, 50 दशकं झाली आहेत आज मोठे गणपती मुंबईमध्ये साजरे होतात. साता समुद्रात काय आज लोक टुरिझम मध्ये गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी मुंबईत येतात ते बघायला. नो डाऊट सरकारने आमच्याकडे विसर्जनाचा मसुदा सुद्धा तयार आहे. सरकारने कशा पद्धतीत विसर्जन केलं पाहिजे याची ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार आहे. सरकारने आमच्याबरोबर बसावं, आमच्याबरोबर बोलावं आणि सरकारने सक्ती करू नये की तुम्ही शाडू मातीच घेतली पाहिजे की पीओपीच घेतला पाहिजे. मध्ये तर महानगरपालिकेने कव्हर केला पीओपी ग्रीन डॉट, शाडू माती ग्रीन डॉट आणि पीओपी रेड डॉट. तुम्ही काय नॉनव्हेज व्हेज विकताय? महाराष्ट्रात आहोत आपण काय केलं पाहिजे याचं तरी भान ठेवा. आणि तो पण कुठे द्यायचा? तर गणपतीच्या उजव्या खांद्यावर. अरे वा, कुठेतरी पेढीला द्यायला सांगा, मागच्या बाजूला कुठेतरी द्यायला सांगा. आणि तुम्ही पण ठरवणार आहे व्हेज नॉनव्हेज, हिरवा किंवा लाल टिपका तुम्ही द्या. तुम्ही विसर्जनाच्या दिवशी बघायला येणार आहे आम्ही कुठे मोठे विसर्जन करतो. प्रत्येकाच्या आर्थिक, आज एखादा माणूस काम करतो 20,000 रुपये महिन्याला, 25,000 रुपये त्याला पगार आहे, त्याच्या घरात जर का 10 दिवसाचा गणेश उत्सव साजरा होतो, ज्याला पीओपीची मूर्ती बाजारामध्ये 3,000 ते 4,000 रुपयाला अवेलेबल आहे तो ती घेईल, त्याची पूजा करेल. शाडू मातीची मूर्ती आज इथे बसलेले मूर्तिकार आहेत, आज 2 फुटाची मूर्ती घ्यायला गेलं तरी साधारण 10,000 ते 12,000 रुपये खर्च येतो. परत ती नाजूक. आजही मुंबईमध्ये आपण 4 वस्तीमध्ये राहतो, ही मूर्ती पूजेच्या दरम्यान भंग पावली तर याची जबाबदारी कोण घेणार? राज्य सरकार घेणार, मूर्तिकार संघटना घेणार.
किंवा जे आता फिरतात आहे ना याचिका टाकून, त्यांनी हे घेणार काय? 302 मनुष्यवधाचा गुन्हा घेणार काय आमच्या भावना डोकवल्यामुळे? कारण की तो गणपती आम्हाला विसर्जन करायला लागणार, परत त्या जागेवर आम्हाला दुसरा गणपती आणून ठेवायला लागणार. तांत्रिक बाजू बघडली तर शाडू माती जर का तुम्ही फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तिला सुकवलं, उन्हाळ्यामध्ये ती मस्त एकदम कुरकुरीत सुकते. ज्यावेळेला पाऊस येतो आपण गणपतीला जे काय हार फुल अर्पण करतो, जसं पाणी त्या गणपतीच्या मूर्तीला लागतं त्याला तडा जातो, ती भंग पावते. मग त्या माणसाला ज्याला 20,000 रुपये पगार आहे तो का तुमच्याकडनं 10-12 हजार रुपयाची मूर्ती विकत घेईल? गाईडलाईन द्या, सेग्रेट करा की या मूर्ती इथे गेल्या पाहिजे, त्या मूर्ती तिथे गेल्या पाहिजे. बंधनं नाही लावायची, मटेरियल आम्हाला दोन्ही चालू लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा न्यायालयीन लढा आम्ही लढतोच आहोत, पण या ज्या काही बाबी आहेत त्या ह्या पुस्तकात मांडल्या. याच्यामध्ये आम्ही 2 अधिवेशन गाजवले. नागपूरचं हिवाळी अधिवेशन गाजवलंय आम्ही गेल्या वर्षीचं पावसाळी अधिवेशन गाजवलंय. अधिवेशनाचे पेपर आहेत माझ्याकडे. हा मुद्दा आम्ही विधानसभेत घेतलाय, विधान परिषदेवर घेतलाय. त्यामध्ये राज्य सरकारने देवेंद्रजींनी अमरापूरच्या मीटिंगमध्ये मूर्तिकारांना आश्वासन दिलंय की मूर्तिकारांवर अन्याय होणार नाही, कारण की पेन, अमरापूर, मुंबईतले हे जे गणपती आहे हे 7 समुद्र पार जातात. ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि हा उत्सव कसा जिवंत राहील याचं देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हमी दिली. त्याची व्हिडिओ क्लिप आहेत आमच्याकडे, तीही पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला दाखवू. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तुर्तास मी इथेच थांबतो. धन्यवाद. बरंच काही त्यांनी पण सांगितलेलं आहे. आणि अजून एक बाजू आहे जी पीओपीची इतरांना म्हणजे बाकीच्यांना किंवा शासनापर्यंत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ज्या ग्राउंड लेवलला या सगळ्या गोष्टी केल्या जातात किंवा या उत्सव साजरा केला जातो त्या लेवलला कोणी येऊन किंवा त्यांच्यापैकी कोणी त्याचा अनुभव अद्यापही घेतलेला नसावा कदाचित. कारण त्याच्याशी खूप गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, भावना आहेत लोकांच्या, परत इतरही भरपूर गोष्टी आहेत, जसं इथे जा बोलले रोजगार आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. परत त्याच्यानंतर मग पीओपीवर अजूनही योग्य तो पर्याय आतापर्यंत शासनाकडून तरी इतर कुठला दिला गेलेला नाही. तसंच उपलब्ध असलेले इतर पर्याय देखील, जसं सीपीसीबीने त्यांच्या गाईडलाईन्स मध्ये ज्या काही गोष्टी नमूद केल्या आहेत, तर त्या गाईडलाईन्सला ते इतर मीडियम्स जे आहेत, ज्या मीडियम्स मध्ये कामं चालतात, ते देखील इको फ्रेंडली आहेत का किंवा पर्यावरणाला पूरक अशा आहेत का, याची देखील आतापर्यंत चाचणी करण्यात आलेली आहे की नाही, किंवा ह्या गोष्टीची शहानिशा त्यांनी देखील करावी. मग जर ते जर केलं नसेल तर मग इतर कुठलाच मीडियम जर समजा काम करण्यासाठी राहत नसेल किंवा अवेलेबल होत नसेल तर मग हे काम करायचं कुठल्या मीडियम मध्ये. परत त्याच्यानंतर मग लावण्यात आलेली बंदी ही सरसकट लावली जाते. अशी सरसकट बंदी तुम्ही कुठल्या प्रकारे लावता, कुठल्या बेसिसवर अभ्यास आहे तुमचा, ह्याचा पूर्ण अनालिसिस किंवा ह्याचा कुठलाही रिपोर्ट आजपर्यंत सादर केला गेलेला नाही, किंवा हे सहजासहजी हे कोणी करूही शकत नाही तितक्या लवकर. त्यातल्या त्यात पीओपीचं सारखं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा पीओपीचं सारखं साधर्म्य असलेलं मटेरियल अजूनपर्यंत अवेलेबल झालेलं नाही. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, टाइम कन्झ्युमिंग आहे, परत त्याच्यानंतर मग त्याचं काम करण्याचं एक प्रोसेस आहे, परत त्याचा ड्राइंग पिरियड, परत टेक्निकल ज्या गोष्टी आहेत, ट्रॅव्हलिंग साठी जी त्याची आपण बोलतो की मजबूत स्ट्रेंथ आहे. जसं इतर मीडियम्स आहेत ते ब्रिटल आहेत, तसं पीओपी ब्रिटल नाही, कारण त्याच्यामध्ये एक वेगळंच बॉन्डिंग कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं, किंवा ते खूप मजबूत राहतं, लांबच्या डिस्टन्स साठी सुद्धा ते सेफ आहे. तर ते जोपर्यंत अवेलेबल होत नाही तोपर्यंत तरी ह्या मीडियम मधून सहजासहजी लगेच असं बाहेर पडून ह्या मीडियम मध्ये काम करणं बंद करता येणार नाही. आणि विशेषतः काही गोष्टी आहेत ज्या विसर्जनावर आहेत, ह्या डेफिनेटली राज्य शासनाने, परत त्याच्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जसं आपल्या इथे बीएमसी आहे, या बीएमसीने मूर्तिकारांना घेऊन, तसंच मंडळ आणि मंडळांमध्ये आणि सरकारमध्ये जी समित्या आहेत ज्या समन्वय साधतात किंवा मग ज्यांचे मत मांडले जातात, त्या लोकांना धरून ह्याच्यामध्ये काही त्यांच्या अनुषंगाने विचार करून विसर्जनासाठी काही मेजर्स आपण घेऊ शकतो का? डेफिनेटली घेऊ शकतो, परंतु त्याच्या मागे बघण्याचा दृष्टिकोन तसा त्या पद्धतीने व्हायला हवा. कारण जे काही गोष्टी आपल्याला
पुरावे वगैरे दिले जातात किंवा कुठल्याही गोष्टीचा असा नेगेटिव्ह इम्पॅक्ट हा समाजासमोर पाडला जातो, हा सोशल मीडिया थ्रू असतो. परत त्याच्यानंतर आपला उत्सव हा साजरा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी प्रामुख्य मुद्दा आहे तो विसर्जनाचा आहे. ह्याच्यावरती प्लीज आपण अपील करू शकलो तर मग त्याच्यावरती काम करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत जसं इथे झालं की त्याच्याकडे ब्लू प्रिंट आहे, तशा इतर जे काही टेक्निशियन आहेत, लोक आहेत जी या उत्सवासाठी काम करत असतात, राबत असतात, त्यांच्या हौशेपोटी बोला किंवा हा उत्सव टिकून राहण्यासाठी तर त्यांची देखील मदत घेऊन एखादी गोष्ट शासनापुढे मांडून परत त्या बाबतीत योग्य तो विचार विनिमय करून पुढे करण्यात यावा. आणि अशा प्रकारे हा उत्सव चालू ठेवणं, हा उत्सव परत त्याच्यानंतर या उत्सवामुळे कितीतरी लोकांचे घर चालतात, रोजगार आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच करण्यात यावा ही आमची इच्छा आहे. तर एकदा खरंच त्यांनी त्यांची काहीतरी मतं मांडली जी सीपीसीबीने फॉलो केली आणि सीपीसीबीने ती खाली एमपीसीबीला निर्देश दिले की ह्या गाईडलाईन तुम्ही फॉलो करा. पण मुळात त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एनजीटी इज अ पार्ट ऑफ सुप्रीम कोर्ट. पण मग जर का सीपीसीबी ह्या गोष्टीचं गाईडलाईन जर का देत असेल तर मग मला असं म्हणायचं आहे की त्या संपूर्ण भारतापुरता लागू होतो पहिली गोष्ट, कारण की तो अहवालच मुळात सुप्रीम कोर्टाचा इट इज अ पार्ट ऑफ अ बेंच. मग त्याच्यामध्ये हैदराबादमध्ये चालू आहे मस्त जोरदार, गुजरातमध्ये चालू आहे, महाराष्ट्रात त्याचं राजकारण लावलं म्हणजे इतर राज्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि येऊन जाऊन महाराष्ट्रामध्ये ह्या याचिकेवर याचिका पडतात आणि मग कोर्टाला काहीतरी तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत मला असं वाटतं. कारण की शेवटी शाडूमाती ही गुजरातवरून येते आणि पीओपी ही मटेरियल तिथूनच येतं. दोन्ही ही नैसर्गिक आहे. पीओपीला जिप्सम म्हणतात आणि त्याचा MSDT म्हणजे डाटाशीट जी आहे ती गुगलवर तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. ती आमच्याकडे पण सेफ्टी मटेरियल डाटाशीट आहे ती ह्याच्यामध्ये दिलेली आहे की तो काय करतो आणि काय नाही. म्हणजे अगदी WHO पण हे मान्य केलेलं आहे. त्यांचा पण अहवाल आहे की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे. खंडपीठाने 1 जानेवारी 2024 ला सरकारने ह्याच्यावर मसुदा तयार करून कशा पद्धतीत विसर्जन करता येईल हे ऑलरेडी राज्य सरकारला तसे निर्देश दिलेले आहेत. राज्य सरकारने मीटिंग लावून आमच्याकडे ज्या पद्धतीच्या ब्लू प्रिंट आहेत की ह्या गोष्टी छोट्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या यांचं विसर्जन विघटन कशा पद्धतीत करता येईल हे आमच्याकडे रेडी. आणि मुळात पीओपी हे रिसायकल आहे. मी सांगायचं विसरून गेलो की पीओपी हे रिसायकल आहे. हे परत 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 तुम्ही कमीत कमी 100 वेळा वापरण्यात घेऊ शकता बिकॉज इट इज अ कम्प्लिटली रिसायकलेबल प्रोडक्ट. जर का सरकारने एखाद्या कंपनीला चांगल्या प्रकारे टेंडर सिस्टमवर पीओपीचं रिसायकल प्रोजेक्ट दिलं जे ऑलरेडी आता पुण्यामध्ये आम्ही विसर्जन व्यवस्थेवर काम करतोय की पीओपी हे रिसायकल कशा पद्धतीने व्हावं. आज पुण्याला दिवसाला बिल्डिंग मटेरियल मधनं 100 टन पीओपी वेस्टेज मध्ये निघत आहे. वेअर एज संपूर्ण वर्षाला जे गणपतीसाठी पीओपी वापरलं जातं ते 1500 टन आहे. मग दिवसाला निघणं हा जास्त हानिकारक आहे की गणेश उत्सवात होणाऱ्या विसर्जनामुळे तो पर्यावरणाला जास्त त्रास देतो. पीओपीचे असंख्य गणेश मूर्तिकारांपेक्षा यांचा जो रोजगार जो उपलब्ध आहे तो कमीत कमी 70-80 लाखाच्या वरती आहे. कारण की प्रत्येक गोष्टीची क्वालिटी आहे ना. आज मी मूर्तीची डाय टाकतो, मी मूर्ती काढतो, तिला घासाई करणारा व्यक्ती वेगळा आहे, तिच्यावर अस्तर मारणारा माणूस काम आहे, लिखाई करणारा माणूस काम आहे, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे ह्याची आम्ही फक्त एक हमरापूर विभागासाठी फक्त आम्ही एक अशीच जनगणना काढलेली की बाबा ह्याच्यावर पीओपीच्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंगवर किती लोकांचा उदरनिर्वाह होतो तर त्याचा आकडा आहे 2,30,000. त्याच्या मागे कोणतरी नक्कीच मोठ्या लोकांची डोकी लागलेली आहे की त्यांना पर्यावरण पूरक गणपती आणि पीओपी यांच्यामध्ये वाद करून द्यायचा आहे आणि आपलं म्हणणं आहे ते साध्य करून घ्यायचं आहे. नाव अशी बरेचसे एनजीओ आहेत, असे बरेचसे ऍडव्होकेट आहेत की जे स्वतः पर्यावरण पूरक मूर्ती करतात म्हणून सांगतात. ते स्वतः पीओपीच्या मूर्त्या करतात आणि दुसऱ्यांना सांगते की तुम्ही पर्यावरण पूरक मूर्ती करा म्हणून. सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर संबंध महाराष्ट्रातली मंडळ मूर्तिकार एकत्र येऊन
आम्ही जे मत तुम्हाला दिलेलं आहे त्याची पावर आम्ही दाखवून देऊ. निवडणुका येतात आहे मुंबई महानगरपालिकेला, त्यावेळेला आम्ही नक्कीच तो विषय मांडू आणि आम्ही आमची विषय दाखवू. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.